सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अखेर देशातील 44 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांसाठी नवीन वेतनाबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. मोठी खुशखबर आहे. तर पाहूया सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. केंद्र सरकारने नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिल्यानंतर सद्यस्थिती याबाबत प्रारंभिक कामे सुरू झाली आहेत. नवीन वेतन आयोगाच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून देशातील भारतीय प्रशासन सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागविण्यात आलेली आहे. नवीन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये दिनांक 1/1/2026 पासून लक्षणीय वाढ लागू केली जाणार आहे. नवीन वेतन आयोग लागू होण्यास विलंब होईल, परंतु प्रत्यक्ष लाभ हे दिनांक 1/1/2026 पासून फरकास लागू केले जातील. तर पगार व पेन्शनमध्ये तब्बल 30 ते 34% पर्यंत होईल वाढ. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनमध्ये तब्बल 30 ते 34% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर यामुळे शासनाच्या तिजोरीवर तब्बल 1.80 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. नवीन वेतन आयोगातील ठळक वैशिष्ट्ये पाहूया. नवीन वेतन आयोगातील किमान फिटमेंट फॅक्टर 2.00 तर कमाल 2.67 पट प्रमाणे पगारवाढ करण्यासाठी कर्मचारी युनियनची मागणी आहे. देय भत्ते हे बाजारमूल्यानुसार अदा होणार. दिनांक 1/1/2026 पासून सुधारित वेतन पेन्शनचा लाभ.